हाय फ्रेंड, माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे वैशाली. आजचा ब्लॉग छान आहे आणि माझी आज वेगळी रेसिपी म्हणजे मी स्वतः आज बनवलेला आहे आणि मी आज स्वतः हे बघा किचनमध्ये जाऊन हे बघा तुमच्या पुढे कारलं दिसतच असेल. मी दारावर आलेलं होतं कारलं म्हणून मी आज त्यांच्यासाठी कारलं घेतलेलं आहे. मी बनवलेलं नाही कधी, पण पहिल्यांदाच बनवते आणि वहिनीला आणि आईला विचारलेलं आहे कारण मला कारलं नाही बनवता येत. हे बघा असे कापा करून घेतलेले आहेत आणि त्याच्यातलं बी थोडंसं काढत आहे. वहिनीने सांगितली मला की साधी सिंपल सोपी आहे, खूप लवकर झटपट कारले होतात, तर तुम्ही असं असं करून घ्या म्हणली. त्या पद्धतीनं मी करत आहे. हे बघा कारले आणि मेथीची भाजी घेतलेली आहे दारावर आलेल्या आणि साहेब मला आणि इकडे घेतलेली होती त्याने पण भाजीपाला आणलेली होती. कोथिंबीर, शेपू, वांगे, शिमला मिर्च, शेंगा, पत्तागोबी अशा सगळ्या भाज्या त्याने आणलेल्या होत्या. तरी पण मी आज स्वतः दारावर आल्यावर मी त्यांच्यासाठी अशी भाजी घेऊन बनवलेली आहे आणि आता इकडे गरम पाणी करून थोडंसं उकळायला ठेवलेलं आहे वाफेवर थोडंसं आणि इथे थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे. बघा छानपैकी आता उकडलेलं आहे आणि इकडे लगेच फोडणी द्यायची आहे मला आणि इकडे सगळं साहित्य करून घेतलेलं आहे. कोथिंबीर, लसूण, कांदा, टमाटा आणि इकडं शेंगाचं कूट थोडंसं घेतलेलं आहे आणि असं मी फोडणी मारणार आहे. बघा तेल टाकलेलं आहे गरम. हे बघा गरम झालेलं आहे आणि हे बघा फोडणी मारलेली आहे जिरीची आणि मोहरी आणि इकडे लगेच लसण टाकलेलं आहे आणि इकडे लगेच कांदा टाकून घेतलेला आहे आणि अशी फोडणी मारून घेतली. थोडंसं कोथिंबीर, हळद, थोडंसं मीठ चवीनुसार, अशी सगळी लाल तिखट, थोडंसं मसाल्याचं तिखट आहे ते आणि लाल थोडंसं तिखट आणि असं लाल तिखट पण थोडंसं टाकलेलं आहे आणि त्याला खालीवरी असं छानपैकी फोडणी मारून घेतलेली आहे. कोथिंबीर पण टाकलेलं आहे. छान तांबूस झालेला आहे. लगेच कारलं टाकून घेतलेली आहे आणि खाली वरी करून घेत आहे. बघा वाफवून छान शिजलेले आहेत म्हणून फक्त तेलामध्ये मी फ्राय करून घेतलेला आहे. बघा तर थोडंसं झापून ठेवलेलं आहे ताटली, त्याच्यावर झापून ठेवून थोडीशी छानपैकी अशी वाफ दाखवून हे बघा छान भाजलेली आहे, छान फ्राय झालेला आहे आणि थोडंसं शेंगाचं कूट टाकून घेते त्याच्यावर आणि त्याच्यानंतर थोडीशी त्याच्यावर कोथिंबीर पहिलेही फोडणीला टाकले होते त्याच्यावरून पण अशी छान भाजी झालेली आहे आणि त्याच्यावरून मी अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि माझी भाजी अशी झटपट पहिल्यांदाच बनवलेली आहे. आता कशी झाली काय माहिती, आता साहेब खाल्ल्यानंतरच कळेल. आणि हे बघा माझी भाजी तयार झालेली आहे छानपैकी. कारल्याची पहिल्यांदाच फर्स्ट टाईम केलेली आहे. आईनी पण सांगितलं आणि वहिनीने पण सांगितली. आता बघू कशी होती काय माहिती. आणि इकडे भाजी करून लगेच सगळी भाज्या साफ करत बसलेले. कोथिंबीर 2 पेंड्या होत्या, शेपूची भाजी 2 पेंड्या होत्या, त्याला निवडून कापून ठेवलेले आहेत कारण डब्याला लागतात सकाळी सकाळी म्हणून मी हे भाज्या निवडत बसलेले आहे. दिवसच गेलेला आहे भाज्यांमध्ये. पल पल दिल के पास तुम रहती हो, जीवन मीठी प्यार ये कहती हो, ओ पल पल दिल के पास तुम रहती हो। एक महका महका सा पैगाम लाती है, मेरे दिल की धड़कन भी
मेरे गीत गाती है पल पल दिल के पास तुम रहती हो. त्यांना दिलेलं आहे ताट वाढून, बघू आता काय म्हणतात. त्यांना जरा चपात्या पातळ अगं, पण हव्या थोड्या असतात म्हणून चपात्या ते जरा तसे चेंज कर बोलतात. ना. थोड्याशा माझ्या जाडशा होतात. वाव, नवीन कारल्याची भाजी खूप मस्त वाटली आज. पहिल्यांदा करून दिलीस मला. मला वाटतं माझं आता शुगरच संपेल नाही. हो का? एवढं प्रेम ओतलेलं दिसतोय याच्यामध्ये. खूप छान, मस्त. अनव, तुझ्या मम्मीने माझ्यासाठी किती छान कारल्याची भाजी केली आहे. हो, मस्त, आवडली मला. छान ना ना, भारी ना. मी तर अजून टेस्टच नाही करून बघितलं. तुला पण करायचंय? बरं थांब, करून बघ तू पण टेस्ट. अरे ते कारलंय आणव, ते कारलं आहे, कारलं. खाल्लंय. बघ खाऊन तुला कसं वाटतंय बघ. खरंच खूप छान झालेली आहे. कडू लागत नाही? नाही, बिलकुल नाही लागत. खरं सांगतोय? हम्म. बापरे. अनवला चक्क कारल्याची भाजी आवडली. मी त्याच्यासाठी शिमला मिरची बनवलेली होती, हे बघा. आणि त्यालाच आता आवडलेली आहे कारल्याची भाजी. म्हणलं तर अवघडच आहे. मग मी आता ही शिमला मिरची मी एकटीच खाऊ? तुमची मॅच चालू. टीव्ही बघू नको, आधी जेव. अरे काय चाललंय? अरे ती शिमला मिरच केलीये, खा. ती कशाला कडू खातो? तर डॅडीसाठी केलेली आहे. असं काय करतोय? कडू हा सळा. ह्याला तोंडच सळा. कशाला? मग कडूच लागते थोडी बाळा. कारल्याची भाजी थोडीशी कडूच असते. पण तुला आवडली म्हणून खाऊ नको. शिमला मिरची देते, खा. ओके. जेवण झालेलं आहे आणि भांडे घासायचे आहेत. हे बघा, भांडे पडलेले आहेत जेवलेले, आणि मी इथे भांडे घासून घेत आहे. आणि संध्याकाळी सगळा वट्टा गॅस पुसून घेते मी, भांडे घासून घेते. सगळं संध्याकाळीच माझं असं, हे बघा, वट्टा गॅस पुसून घेतलेला आहे स्वच्छ. आणि संध्याकाळी अनवला जेवण झाल्यानंतर दूध पण देते. लिटिल जॉय, चॉकलेट आणि दूध असं म्हणायचं. लिटिल जॉय, चॉकलेट, दूध. रात्री पितो ना रोजच पितो मी रात्री. जेवण झाल्यानंतर ना? टेस्टी आहे ना? हा, मग पितो. वॉक करतो, शतपावली करतो. मी डॅडी तू शतपावली करतो ना. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड नाईट.